आता ना दुपारचे 2 वाजलेले आहे आणि आमच्या गावामध्ये आहे ना वारं सुटलेलं आहे आणि बघा किती जोरात वारं चालू आहे. आणि आता गावामध्ये आहे ना सर्व लोक घरी आले, कारण की आहे ना इथे गावाकडच्या ठिकाणी आहे ना तसं वारं वगैरे सुटलं, ढगांचा गडगडाट चालू झाला ना तर वावरामध्ये कोणीच थांबत नाही. बघा गाई ढोरं पण घरी आलेलं आहे, नाहीतर त्यांनी रोज 4 वाजता घरी येतात, पण आज जरा लवकरच घरी आले. ते बघा, ते बघा वारं किती जोरात चालू आहे. आता मला पण भीती वाटत आहे, तर मी पण आता घरात जाते, कारण की या झाडाचं मला काही खरं दिसत नाही आहे. ते बघा गाई ढोरं चाललेली आहे. चला पळा लवकर. भाग रुपेश. पण आहे ना मला भीती वाटत नाही, कारण की मला असं वातावरण आहे ना खूप म्हणजे खूप आवडतं. हे बघा, मी आहे ना घरामागच्या रोडावर आहे, कारण की घरासमोरच्या रोडावर माझे सासरे थांबले, त्याच्यामुळे मी तिथे शूट नाही करू शकत, कारण की मग मामा मला ओरडणार. मुलांचा घरमध्ये पाऊस येत आहे, वारं सुटलेलं आहे आणि बघा बाया पण किती धावपळ करत येत आहे. काऊन आज लवकर आभाळ आलं? हो. हे बघा बाया किती धावपळ करत घरी येत आहे, कारण की अशा ठिकाणी आहे ना आम्ही अशा वातावरणामध्ये कधीच आम्ही आहे ना वावरामध्ये थांबत नाही. इथं माझ्या डोक्यावर काड्या पडत आहे झाडाच्या, त्याच्यामुळे मी पण जरा बाजूने शूट करते. आणि रोनकचे पप्पा गेले आहे रोनकला शाळेतून आणायला. रोनकची शाळा त्या साईडला आहे. हे बघा पक्षी बघा, त्यांना पण कळत नाही कुठं पडावं म्हणून. माझ्या स्क्रीनवर आहे ना पूर्ण पावसाचे थेंब थेंब उडालेले आहेत. आणि मला गावच्या ठिकाणी आहे ना हे वातावरण असं आवडतं, म्हणजे मला उन्हाळा नाही आवडत आणि थंडी पण नाही आवडत. ही बघा, हे बघा, हे बघा किती भारी वाटतंय. पूर्ण त्यांचा एक झुंडच आहे. मी बापरे, हे बघा आता तर काही खरं नाही, कारण की आता ना विजा पण चालू झालेला आहे, तर मी काही जास्त वेळ थांबत नाही. पण मी इथे थांबली आहे ना, मी जरा आता मागं सरकलेली आहे, कारण की इथे कसं आहे, इथे टीनाचं आहे, तर त्याच्यामुळं मला इथे भीती नाही आहे. पण माझ्या मामाने मला येताना बघितलं, तर मामा मला मागून आवाज देत आहे, कोमल कोमल. तर मी जाणार आहे, पण आत्ता नाही, माझं पूर्ण शूट झाल्याशिवाय मी जाणार नाही. बापरे, आता काही खरं नाही. मला वाटतं माझ्या वरची टीनं पण जाणार आहे, तर त्याच्यामुळे मी काही इथं जास्त वेळ थांबत नाही, मी जाते घरामध्ये. आता मी आली आहे चुपचाप घरासमोर चाललेली आहे. तुम्हाला तर आता मी मामा दाखवते माझे. हे बघा पाऊस चालू झालेला आहे, हे बघा बघून घ्या. आणि हा आहे ना घरासमोरचा रोड आहे, आणि जिथे मी मगाशी होते तो घरामागचा रोड होता. हे बघा, मी मगाशी जो झाड दाखवत होती तो हे वाला ते झाड आहे. आता मी घरासमोरच्या रोडवर आलेली आहे आणि ते माझं घर आहे. ते बघा ट्रॅक्टर पण आलेलं आहे. मला असं वाटतं की आता आपण घरात गेलं पाहिजे. तुझी आहे पुन्हा. आणि हे बघा आता माझे मोठे भासरे तिथे बसून आहे खुर्ची टाकून. करून आली आहे, फक्त घरासमोरच राहिलेलं आहे. आणि हे बघून जायचं, मी आता घरामध्ये आलेली आहे, कारण की माझ्या जाऊबाईचं मुलगा आहे, छोटंसं बाळ 6 महिन्याचं. जाऊबाई बोलली मी ढोरं बांधते, तू जरासं माझ्या बाळाला सांभाळ. ते बघा ते गेले ढोरं बांधायला. आता त्यांनी ढोरं बांधतील आणि मग ती माझ्या घरी जाणार. ते बघा लोक कशी येत आहेत, धावपळ करत येत आहे सर्व घरी.